आपण मुघलांशी संघर्ष या पाठाचा अभ्यास करणार आहोत. चला तर मग या पाठामध्ये आपण आता जाऊया. आतापर्यंत आपण बघितलं की शिवाजी महाराजांनी आदिलशाहीशी यशस्वी संघर्ष हा केलेला होता. परंतु स्वराज्याचा जेव्हा विस्तार केला तेव्हा मुघलांशीही संघर्ष अटळ होता. आणि स्वराज्याचा विस्तार होऊ लागताच स्वराज्यावर मुघलांचं संकट आलं. महाराजांनी ह्या सुद्धा संकटावर अतिशय निकराने मात केली. मुघलांकडून त्यांनी आपले किल्ले आणि प्रदेश हे सगळे परत मिळवले आणि स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला. तसंच दक्षिणेकडील मोहीम सुद्धा त्यांनी हाती घेतली. आणि या सर्व घटनांची माहिती आता आपण या पाठामध्ये घेणार आहोत. चला तर मग पुढे जाऊया. आपण आता बघूया की प्रथम आहे आपली शाहिस्ते खानाची स्वारी. तर हा शाहिस्ते खान मुघल दरबारातला एक मोठा सरदार होता आणि फेब्रुवारी 1660 मध्ये शाहिस्ते खान हा अहमदनगरहून निघून पुणे प्रांतात आला. त्यानं काय केलं तर आसपासच्या सगळ्या प्रदेशामध्ये लहान लहान सैन्याच्या तुकड्या पाठवल्या आणि स्वराज्यामधल्या प्रदेशाची जबरदस्त हानी केली, नुकसान केलं, अतोनात छळ केला प्रजेचा. आणि चाकणच्या किल्ल्याला त्यांनी वेढा दिला. आता चाकणच्या किल्ल्याचा किल्लेदार कोण होता? फिरंगोजी नरसाळा. यानं त्याच्या सैन्याचा तीव्र प्रतिकार केला, परंतु शेवटी त्याने चाकणचा किल्ला जिंकून घेतला. आता पुढे आता आपण बघूया की शिवाजी महाराजांचं बालपण जिथं गेलं त्या पुण्यामध्ये लाल महाल जो होता त्याच्यामध्ये हा शाहिस्ते खान तळ ठोकून बसला. आता बघा, आपण जिथे बालपणी राहतो तर आपल्याला तिथल्या सगळ्या गोष्टी माहित असतात. कुठली गोष्ट कुठे आहे, कुठलं दालन कुठे आहे. म्हणजे आता आपण शिवाजी महाराजांचं बोलतोय की त्यांना पण हे सगळं माहित होतं. त्या लाल महालातला ठिकाण आणि ठिकाण आपल्या महाराजांना माहित होतं. मग तेथून आसपासच्या आता ह्या शाहिस्ते खानानं काय केलं तर आसपासच्या मुलखाची त्यानं लूट चालूच ठेवली. त्याच्यानंतर 2 वर्ष या गोष्टीला झाली तरी तो काही पुण्यातला मुक्काम सोडायलाच तयार नाही. मग त्याचा परिणाम आपल्या प्रजेच्या नीतिधैर्यावर होणं स्वाभाविक होतं. कारण जी प्रजा होती ती आपल्या राजावर अवलंबून होती की कधी एकदा आपले महाराज येतात आणि ह्या सगळ्या छळवणुकीतून आम्हाला सोडवतायत. आणि 2 वर्ष झाली तरी सुद्धा हा शाहिस्ते खान जातच नव्हता. म्हणून थोडस प्रजेचं खच्चीकरण होत होतं. मग अशा परिस्थितीमध्ये महाराजांनी एक धाडसी बेत केला. चला बघूया काय केलंय. आता शिवाजी महाराजांनी काय केलं तर स्वतःच्या नेतृत्वाखाली लाल महालावर गुप्तपणे छापा घालण्याचा धाडसी बेत केला. आता बघा, त्या लाल महालामध्ये पूर्णपणे शाहिस्ते खानाचं सगळं काही सैन्य आणि प्रचंड त्याचं सैन्य होतं. पण आपल्या शिवाजी महाराजांची पण एक विशेष वैशिष्ट्य होतं की ते गनिमी काव्याने नेहमी हल्ला करायचे. म्हणजे शत्रू जेव्हा गाढ झोपलेला असायचा तेव्हा जाऊन हल्ला करायचा. मग आता त्यांनी पुढे बघूया. मग त्याच्यानुसार आपल्या महाराजांनी हा बेत आखल्यानंतर 5 एप्रिल 1663 या दिवशी त्यांनी रात्रीच्या वेळेस काही निवडक आपले सैन्य घेतलं आपल्या बरोबर आणि लाल महालावर छापा घातला. आता काय झालं की एकच दानात दान उडाली तिकडे की सगळे ते सैनिक अगदी गाफील होते. म्हणजे अगदी बेफिकीरपणे अगदी बिनधास्त खाऊन पिऊन शांत झोपले होते. त्यांना काय माहिती शिवाजी महाराज येणार आहेत आणि शिवाजी महाराजांनी अचानक हल्ला केला. त्याच्यामुळे सगळे
आपली तलवारी घेतील की आपल्या ढाली घेतील की आपल्या बर्ची घेतील की आपले चाकू घेतील, पण त्याच्या भाले घेतील, पण त्याच्या अगोदरच त्यांचा खात्मा आपल्या सैनिकांनी केला. आणि महाराज शाहिस्ते खानाच्या दालनामध्ये आले आणि तिथं शाहिस्ते खान महाराजांना बघून पळून जायला लागला. आणि पळून जाता जाता काय झालं, तो खिडकीच्या खाली उतरला तर त्याचा हा जो पंजा होता तो तसाच राहिला आणि महाराजांनी काय केलं, त्याची बोटच छाटून टाकली. ही त्याची 4 बोट आहेत ना, त्याच्यावरच तलवार मारली आणि ती बोट तुटली. आणि ह्याच्यामध्ये शाहिस्ते खानाची खूप मानहानी झाली. मग त्यानं पुणे सोडून टाकलं आणि आपला मुक्काम औरंगाबादला हलवलं. अशा रीतीने महाराजांनी त्याला पळवून लावलं. आता या प्रकारा आता या प्रकारामुळं त्यानं औरंगजेबाची नाराजी ओढवून घेतली. कोणी? शाहिस्ते खानाने. कारण त्यांनी जो विडा उचलला होता किंवा त्याला जी कामगिरी दिली होती ती त्यांनी पार पाडली नाही आणि तो पळून गेला, ते पण आपली छाटकी बोटं घेऊन. बरोबर आहे. पुढे तर आता औरंगजेबाने त्यास बंगालच्या सुभ्यावर पाठवलं, म्हणजे दुसऱ्या कामगिरीवर पाठवलं. आता शाहिस्ते खानवरील या यशस्वी हल्ल्याचा परिणाम लोकांवरही झाला. अर्थात ही प्रजा आपल्या महाराजांवर जी अवलंबून होती की आपला राजा येईल आणि आपल्याला सोडवेल, तर त्यांच्यावर सुद्धा झाला. आणि त्याच्यामुळेच आपल्या महाराजांवरचा विश्वास आणि अ, अधिकच त्यांचा वृद्धिंगत होत गेला. म्हणजे त्यांनी आपल्या महाराजांना बघितलं की आपले ते आले आणि त्यांनी त्या शाहिस्ते खानाला पळवून लावलं. म्हणजे त्यांना कळालं की हा आपल्याला सोडवणारा राजा आहे. आणि आपल्या महाराजांवरचा विश्वास त्यांचा अजून 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 वाढत गेला. पुढे जाऊया. आता सुरतेवर स्वारी. ह्यामध्ये आता आपण बघतोय की शाहिस्ते खानानं 3 वर्षाच्या काळामध्ये स्वराज्याचा बराच प्रदेश उद्ध्वस्त केला होता, नासधूस केला होता, खूप हानी केली होती, प्रजेचा अतोनात छळ केला होता आणि त्याची भरपाई करणं हे खूप आवश्यक होतं. मग त्याच्यासाठी महाराजांनी मुघलांना धडा शिकवण्याची एक योजना केली. चला बघूया काय केले त्यांनी. त्यांनी बघितलं की मुघलांच्या ताब्यामध्ये सुरत हे एक मोठं व्यापारी केंद्र होतं आणि शिवाय एक बंदर पण होतं. म्हणजे तिथूनच माल यायचा जायचा, सगळ्या अशा घडामोडी व्हायच्या. आणि मग तेथेच इंग्रज, डच आणि फ्रेंच यांच्या वखारी सुद्धा होत्या. आता हे शहर बादशाला सर्वात जास्त महसूल द्यायचं. बरोबर आहे. कारण इथे काही परकीय देशातले लोक सुद्धा, म्हणजे उदाहरणार्थ आपण बघतोय इंग्रज, डच वगैरे फ्रेंच, हे पण येऊन त्यांचा व्यापार करत होते, तर मग ते महसूल त्यांना जास्त द्यायचे. मग आता ते आर्थिकदृष्ट्या संपन्न होते म्हणून त्यांनी सुरतेवर स्वारी केली आपल्या महाराजांनी. आणि सुरतेचा सुभेदार इनायत खान महाराजांच्या स्वारीचा प्रतिकार करू शकला नाही. सामान्य प्रजेस त्रास न देता त्यांनी सुरतेमधून विपुल संपत्ती मिळवली आणि त्यांची ही मोहीम यशस्वी झाली. यामुळं औरंगजेब बादशहाच्या प्रतिष्ठेस चांगलाच धक्का बसला की आपले शिवाजी महाराज हे काही साधे सुधे नव्हते. बरोबर. पुढे जाऊया. आता आपण काय शिकलो ह्याच्यामध्ये तुम्हाला टिपा लिहायच्या आहेत. सुरतेवर स्वारी आणि शाहिस्ते खानाची स्वारी. आणि आता आपण आपल्या पुढच्या विभागात जाऊया. बघूया तिथे अजून काय काय आहे आपल्याला अजून अभ्यास करण्यासारखं. अजून किती 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 अजून आपल्याला पराक्रम बघायचे आहेत, अजून किती आपल्याला छान छान कामगिऱ्या बघायच्या. चला तर मग